बसले आजमा खाली तिकडे तिकडे इकडे तिकडे करते की कुत्र दिसते तुम्ही. अरे हाड की तुझं काळीच म्हटलं हाड. अरे हाड की हाड. आता काय म्हटलं आणि तू पब्लिक बसला नाही की रा हाड हाड तुझं काळीच म्हटलं हाड तुझं काळीच हाड हाड आता अरे चावसून हाड मोठा काढा तुझा. आता काय वय हा त्या दादव्या घाल का फुगडी घाल तू काय. फुगडी नाही बुगडी सापडली बाहेर आतमध्ये. कशी आली मी सकाळी ना बोधक्यामध्ये ना इस्त्री करत होतो ना वामल्या बोलला बाईची बुगडी बाईची तुझी बुगडी कुठे गावलं रे मुर्द्या. अगं मला केलं गावायला त्या दोन आणून दिली. हा काय गेली म्हणत कोण तो घाटावर तुझी तिची टक करून तुम्ही दोघं कापडाचं गुडगुड पडला नव्हता का. त्यो हा कुठे त्यो. चल मला दाव लवकर चल चल. कुठे रे त्यो. गेला वाटत. तुला तर माणसाची कदरच नाही बघ. एवढी भारी किमतीची बुगड त्याने आणून दिली. निदान चहा पाण्याचं तरी विचारायचं. जर माणसं ओळखायला शिक. हा इथं माझी ओळख मला पटना. मी बाय आहे का बापी आहे तू आणि मला माणसं ओळखायला शिक. राहिलं गायब जणी गेली कुठं. पण जणी इथे येईलच कशी. जणी म्हणावी का जणीचं भूत. भूत भूताटकीच आहे. भानामध्ये ते हाय. पळून जा पळीत ना. भूताचा वाडा आहे. हो लवकर पळ. डाव्या बाजूला पळ पळ पळ. एका बुकीत जीव घेईन. कोण नाही. महाराज महाराजांचा जय जयकार असो. तुम्ही कोण. असं काय करता. मी आपला प्रधान नाही का. मग मी कोण. आपण आमचे अन्नदाते आमचे महाराज. महाराज. हो. अरे लावलंय काय जे उठतोय तुम्हाला महाराज म्हणतोय. हे सपाने भुताडके भानामध्ये भरम आहे का महाज आहे. काय झालं आपल्याला. काय झालं नाही. हाय शपथ तुम्हाला खरं सांगतो मी महाराज नाही हो. मी धोबी आहे. गेला धोबी हाय वाला. माझा एक गाडा आहे. माझी आई पण आहे. यात्रेला गेली तिथं घरी आली मी तिला दिसलो नाही ना तर ती फुकाट जीव सोडेल माझ्या परदालची. मी तुमच्या पाया पडतो पण तुम्ही मला सोडा. हे काय बोलतात. अहो आम्ही आपल्या पाया पडायचं नाही. पाया पडा पण मला सोडा. आपली प्रकृती बरणी आहे का. तसं असेल तर आपण आम्हाला तसं सांगावं. सांगा सांगू सांगा सांगू सांगा. मी तुमची सगळी कापड फुकाट धुवून देईल पण तुम्ही मला सोडा. हा आलं लक्षात. आलं लक्षात. आपल्याला धोब्याचं स्वप्न पडलं असावं. काय म्हणला. धोब्याचं स्वप्न. सपान आपण मोकळ्या हवेत जरा रपेट करावी म्हणजे आपल्याला बरं वाटेल. काय करावी. रपेट आपण नेहमी बसून करता ती. बसून करतो. घोड्यावर बसून करता ती रपेट. वाढत चाललं. सपान वाढत चाललं. चला हो, महाराज घोडा तयार आहे. घोडा. चढावं महाराज. चढावं कुणावर. घोड्यावर.
रपेट रपेट रिकीप 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 हात नाही पाय आत घालू गेला का नाही बाहेर आला हा? बाहेर आला हो महाराज हातावर भाव तुम्ही पडाला तुम्ही नाही 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 ढकला ढकला महाराज चाटवा चाटवा आता काय पाहिजे ते चाटवा छे 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 आता चाटवण्याची गरजच नाही आपण असेच हसत राहा अहो हसण्यासारखे औषध नाही हे असं चाललंय बघ. अगं ह्याचा बाप होता तेव्हा नुसत्या खिसा कमाईवर अख्खा संसार चालत होता. अगं रोजचं 5-25 कुठं गेलं नाहीत बघ. मी म्हणतो 50 कमी जास्त पण मावशे दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्याला कशाला तुझ्या आणि माझ्या मड्यावर घालायला. म्हणून मी यात्रेला जाणार आणि देवाला सांगणार एक तर धंद्यात बरकत दे नाही तर मला वरती उचल. तुला काय तो कवा बी वर उठलेल ग पण मावशे मी म्हणतो धंद्याची देवाचा काय संबंध होय. देवाला काय करताय अगं धंदा चालायचा म्हणजे नशीब लागतं नशीब भट्टीत घाल तुझं नशीब. हे बघ अगं ह्याला 1000दा सांगितलं त्या देवीच्या देवळात तो रेडा आहे नव महाराजांचा मेहना त्याच्याकडे जा त्याचं पाय धर वशीला लाव आणि राजवाड्याच्या कापडाचं कॉन्ट्रॅक्ट मिळव तेवढं ह्याच्याने होईना. हा काय बोलणं पाय धर वशीला लाव पाय कुणी अरे, धरायचं माझं पाय धर. नाही नाही पाय कुणी धरायचा वशीला कुणी लावायचा होय, होय. ज्याच्या अंगात पावर नाही त्यानं होय. हिम्मत लागते हिम्मत हा. अगं आहे म्हटलेलंच आहे हा. हिम्मत आहे खुर्दा तो मदत आहे मुर्दा तुझा मुर्दा बशिवला. अरे तुझ्या अंगात पावर असती तर कवाच घरावर सोन्याची कौलं चढली असती. हा लगेच दरोडा पडला असता हा. सोन्याची कवलं चढली असती ती बी चढतील हा पण मावशे काहीतरी चिमितकार घडला पाहिजे हा? चिमितकार एक दिवस असा चिमितकार घडल तर लक्ष्मी आपल्या पायानं चालत 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 या घरामध्ये येईल ए, गोदामावशे! कोण आहे ए गोदामावशे हे बघ माझं पातळ जारीचं फाडून फाडून चिंध्या केल्यात आता भरून दे ना आता बॉम्ब मारीन बघ. काय भाऊ मारी एवढं तेवढं फाटलं जायला गावाला किरकिर करायची सवयच लागलेली दाखव मला कुठे फाटलं ते दाखव आहे का फाटलेलं हे काय दिसत आहे नाही. त्याचं काय आहे मला वाटतं चुकून डबल भट्टीत गेला असावं म्हणून फाटलं बो मारायचं काय कारण आहे हे तुला पातळ फाटलं ना तुला नवा कोरा शाल लावून देतो याच्या बदल्यात मूड द्या आता कुठून आणून देतोस तू दे. कुठून म्हणजे गावात माझी पत नाही काय सगळी दुकानं पेटली काय सांगते मला तू काय भेऊ नकोस बोंब मारायची नाही फाटलं 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 गे तूच फाडला असेल आणि माझ्या पोराचं नाव घेते. मी बरं फाडीन आणि नुसतं पातळच फाडते धोत्र का फाडत नाही. अगं ते पातळ म्हणून फाटलं धोतर कसं फाटल जाड असतं का नाही. गा मला नेसा बच्चा बाग आई मला नेसा नीट बघून घे पुन्हा म्हणशील फाटलं बिडलं म्हणून फाटलंय का सोड हे सोड ग अरे माझा सोड हे भाने वर वर तू घरी पण अगं जा ना घरी